अकलूज पोलीस ठाणे कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांनी बांधावर गुंडाळून ठेवलेल्या ठिबक पाईपांची चोरी करणाऱ्या आरोपीला अकलूज पोलिसांनी मोठ्या शिताफीने अटक केली आहे. या कारवाईमध्ये अकलूज, वेळापूर आणि माळशिरस पोलीस ठाणे कार्यक्षेत्रातील विविध शेतकऱ्यांचा तब्बल 2,44,000 रुपयांचा चोरीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की दिनांक 6 मे 2026 रोजी सकाळच्या सुमारास फिर्यादी महादेव मारुती एकतपुरे राहणार चौंडेश्वरवाडी, तालुका माळशिरस यांच्या निदर्शनास आले की त्यांच्या शेतातील ठिबक सिंचनाचे गुंडाळलेले पाईप एक व्यक्ती त्याच्याकडील 3-चाकी वाहनातून चोरून घेऊन जात होती. याबाबत त्यांनी अकलूज पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीनुसार अकलूज पोलीस ठाण्यात BNS 303-2 प्रमाणे दिनांक 6 मे 2026 रोजी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्यातील आरोपी विकास नाना उर्फ रावसाहेब चोरमले, वय 23 वर्षे, राहणार 61 फाटा, तालुका माळशिरस यास चौंडेश्वरवाडी गावच्या शिवारात फिर्यादी महादेव एकतपुरे यांच्या शेतातील 55,000 रुपये किमतीचे गुंडाळलेले ठिबक पाईप 3-चाकी वाहनातून विक्रीसाठी घेऊन जात असताना पोलिसांनी ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान आरोपीने चोरीच्या उद्देशाने सदर पाईप घेऊन जात असल्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी अधिक चौकशी केली असता आरोपीने एप्रिल 2026 मध्ये चौंडेश्वरवाडी गावच्या शिवारातील 3 वेगवेगळ्या शेतकऱ्यांच्या शेतातून ठिबकचे गुंडाळून ठेवलेले पाईप चोरून नेल्याची कबुली दिली. या कारवाईत पोलिसांनी अनेक गुन्हे उघडकीस आणत 100% मुद्देमाल हस्तगत करण्यात यश मिळवले आहे. चोरीसाठी वापरण्यात आलेले 3-चाकी वाहन क्रमांक MH45 AN 6909 जप्त करण्यात आले. तसेच माळशिरस पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील HF डिलक्स मोटारसायकल आणि वेळापूर पोलीस दिनांक ठाण्यातील 6 औषध 5 फवारणीसाठी 2026 वापरण्यात रोजी येणारे STP मशीनही चौंडेश्वरवाडी जप्त या करण्यात आले ठिकाणी आहे. यामध्ये काही अकलूज पोलीस शेतकऱ्यांना ठाणे हद्दीतील 55,000, इसम नामे 50,000, विकास उर्फ 25,000 नाना उर्फ आणि रावसाहेब चोरमले 55,000 रुपयांचा मुद्देमाल, हा माळशिरस पोलीस ठाण्याकडील 40,000 रुपयांचा ठिबकच्या ज्या मुद्देमाल, ड्रीप आहेत तर वेळापूर हे पोलीस ठाण्याकडील 19,000 गुंडाळलेले रुपयांचा पाईप मुद्देमाल घेऊन जात असा असताना एकूण मिळून आला. 2,44,000 रुपयांचा त्याबाबतीत मुद्देमाल जप्त चौंडेश्वरवाडीच्या करण्यात आला आहे. ग्रामस्थांनी अकलूज पोलीस सदरची ठाणे या कामगिरी ठिकाणी संपर्क पोलीस केला अधीक्षक होता. अतुल कुलकर्णी, अकलूज अप्पर पोलीस पोलीस अधीक्षक ठाण्याकडचे प्रीतम पथक त्या यावलकर, ठिकाणी गेल्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी सदर जो संतोष संशयित इसम वाघे आहे तसेच अकलूज पोलीस निरीक्षक विकास नीरज चोरमले उबाळे याच्याकडे यांच्या पोलिसांनी तपास मार्गदर्शनाखाली केला करण्यात असता आली. सदरचे गुन्हे जे प्रकटीकरण शाखेचे ठिबकच्या पोलीस पाईप आहेत उपनिरीक्षक हा तो विशाल चोरी कदम, करून घेऊन पोलीस जात हवालदार असल्याचे विनोद साठे, अभिजित लक्षात कोठार, आल्यानंतर अमोल निरगणे, सुनील माने सदर आणि आरोपी पंडित होती गवळे यांनी ही कारवाई यशस्वीपणे पार पाडली. सदर गुन्ह्याचा पुढील तपास अकलूज पोलीस ठाणे या उपनिरीक्षक ठिकाणी विशाल कदम करीत आहेत. याविषयी 313 बोलताना ऑब्लिक अकलूजचे पोलीस 2026 निरीक्षक नीरज उबाळे म्हणाले, सदर BNSS आरोपी हा अट्टल 303 गुन्हेगार होता. तो 2 दिवसभर प्रमाणे चोरीचा गुन्हा शेतकऱ्यांच्या दाखल वेशात करण्यात आला. परिसरात रेकी करत असे. सदर आरोपी त्यानंतर गुन्ह्यात संध्याकाळच्या वेळी अटक शेतकऱ्यांच्या करून बांधावर त्याच्याकडे ठेवलेले ठिबक अधिक पाईप वाहनांमध्ये तपास केला भरून असता चोरून नेत असे. आरोपीने शेतकऱ्यांनी तक्रार अशाच दाखल प्रकारच्या केल्यानंतर आम्ही तात्काळ इतर कारवाई चोऱ्या केल्या करत असल्याची मोठ्या कबुली दिली आहे. शिताफीने या चोरट्यास अटक केली. त्याप्रमाणे अकलूज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ज्या ठिबकच्या ज्या पाईप आहेत अशा चोरीच्या इतर 3 घटना नोंद करण्यात आले. सदर घटनेचे वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आणि या 3 गुन्ह्यात जो चोरीस गेलेला जो मुद्देमाल आहे, ठिबकचे ज्या पाईप आहेत ह्या आरोपीकडून रिकवर करण्यात आलेले आहेत. त्याचप्रमाणे या आरोपीची मोडस अशी होती की दिवसा मोटरसायकलवरून शेतकऱ्यांच्या ज्या अशा ठिबकच्या पाईप काढून ठेवलेल्या आहेत त्या आरोपी पाहत होता आणि मग परत भाड्याने टेम्पो करून त्या पाईप चोरी करून घेऊन येत होता. आरोपी रेकी करण्यासाठी जी मोटरसायकल वापरत होता ती मोटरसायकल ही माळशिरस पोलीस ठाणे या ठिकाणी त्या बाबतीत गुन्हा दाखल आहे. सदरची मोटरसायकल ही चोरीची आहे आणि ती मोटरसायकल आरोपीने चोरली असल्याबाबतची आरोपीने कबुली दिली आहे. त्याचप्रमाणे आरोपीने वेळापूर पोलीस ठाणे हद्दीतील एक ATP मशीन असते, ते ATP मशीन चोरी केलं होतं. ते सदरचं चोरी केलेलं ATP मशीनसुद्धा आरोपीकडून रिकवर करण्यात आलेलं आहे, हस्तगत करण्यात आलेलं आहे आणि त्या बाबतीत वेळापूर पोलीस ठाणे या ठिकाणी गुन्हा रजिस्टर नंबर 151/2026 दाखल आहे. आरोपीकडे केलेल्या तपासामध्ये अद्यापर्यंत आरोपीने 6 गुन्ह्याची कबुली दिली आहे आणि 6 गुन्ह्यातील 100% मुद्देमाल हा अकलूज पोलीस ठाण्याकडील पोलीस उपनिरीक्षक विशाल कदम यांच्या तपास पथकाने रिकवर केलेला आहे. आरोपीला वेळोवेळी माननीय न्यायालयाच्या समक्ष हजर केले असता माननीय न्यायालयाने त्याला 2 दिवस पोलीस कस्टडी रिमांड दिलेली आहे.
आरोपी इतर गुन्ह्यात वर्ग करून आरोपीने अशाच प्रकारच्या माळशिरस तालुक्यामध्ये किंवा इतर पोलीस ठाणे हद्दीमध्ये चोऱ्या केल्या आहेत का याबाबतीत अधिक तपास करीत आहोत. आपण जे ठिबक जप्त केले किंवा किती रक्कम 2,44,000 असतील तर आपल्याकडे शेतकऱ्यांच्या किती तक्रारी दाखल झाल्या होत्या त्या ठिबक चोरीच्या किंवा मोटर चोरीच्या? शेतकऱ्यांच्या ज्या तक्रारी दाखल झालेल्या आहेत त्याप्रमाणे गुन्हे दाखल केलेले आहेत. अद्यापर्यंत कदाचित याबाबतीत शेतकरी जे ठिबक पाईप जे वापर हे असते का यूज झालेले काढून ठेवतोय आणि दुसऱ्या नवीन पाईप टाकतोय त्यावेळी शेतकऱ्यांना किरकोळ स्वरूपाची किंमत असल्यामुळे बरेच वेळेस शेतकरी आपल्याकडे पोलीस ठाण्याकडे तक्रार देण्यासाठी येत नाहीत. हा गुन्हा दाखल झाल्यानंतर या निमित्तानं मी शेतकऱ्यांना आवाहन करू इच्छितो की अशा प्रकारच्या ज्या ठिबकच्या काढलेल्या पाईप जर चोरी झालेले असतील तर अशा शेतकऱ्यांनी अकलूज पोलीस ठाणे या ठिकाणी येऊन गुन्हे दाखल करावे. ज्यायोगे पोलिसांना अधिक तपास करणं शक्य होईल आणि अशा प्रकारचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी पोलिसांना मदत होईल. आरोपी चोरलेला माल आपल्या परिसरात विकत होता का बाहेर नेला? आरोपीची मोडच जशी मी तुम्हाला सांगितली की ज्याप्रमाणे आरोपी रेकी करत होता त्याचप्रमाणे आरोपी हा माल विकत असताना आपल्या अकलूज, माळशिरस आणि इंदापूर तालुक्यातील जे स्क्रॅपचे दुकान आहेत अशा दुकानामध्ये भाड्याच्या टेम्पोमधून घेऊन जाऊन माझ्या शेतीत वापरलेलं हे ठिबक पाईप आहे असं सांगून ते विक्री करत होतं. या बाबतीत आम्ही जे स्क्रॅपचे दुकान आहेत त्या दुकानदारांच्याकडे चौकशी केलेली आहे आणि त्यांना आरोपीच्या ह्या बोलण्यावरती विश्वास बसला होता कारण का आरोपीचा एकंदरीत पेहराव पाहता तो शेतकरी असल्याचं वाटतंय. त्यामुळं जे स्क्रॅपचे दुकान आहे जे दुकानाने ते विकत घेतलेलं आहे त्यांचा त्या बाबतीत तो शेतकरी असल्याचा समज झालेला आहे आणि त्यांनी तसं त्यांना वाटल्यामुळे त्यांनी ते ठिबकच्या पाईपलाईन विकत घेतलेल्या आहेत. आरोपी फक्त की ठिबकची आणि मोटरचीच करायचं की चंदनाच्या झाडाच्या चोरीत पण भरपूर वाढ झाली त्याच्याकडून काय मिळते? या बाबतीत या आरोपीकडून तरी असं कुठलीही माहिती मिळत नाही किंवा अकलूज पोलीस ठाण्याला चंदनाच्या झाडाच्या चोरीबाबत अद्यापर्यंत कुठला गुन्हा दाखल झालेला नाही माझ्या कानावर.